नमस्कार मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत संपदा मुंडे प्रकरण. या प्रकरणाचा आपण आज सखोल माहिती घेणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया. या प्रकरणात एक ट्विस्ट आला. गुरुवारी संध्याकाळी पैठणच्या हॉटेलमध्ये एक मृतदेह सापडला. तो मृतदेह डॉक्टर संपदा मुंडे यांचा होता. एक ते मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होता. ते मूळच्या बीडचे आहे, पण पैठणमध्ये त्यांचा उपजिल्हा रुग्णालय इथे ते कार्यरत होत्या. त्यांची जबाबदारी पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायची होती. असंही सांगण्यात येते मित्रांनो की काही वरिष्ठ दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली. आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. हे चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा, तुमचे मत जरूर कळवा. पैठण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या. एक हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रकार घडून आला. नंतर पोलिसांनी धावाधाव करून त्यानंतर काही महत्वाच्या चर्चाही झाल्या. की चर्चा असे झाले, वरिष्ठाचा दबाव, काही पोलीस यंत्रणांमुळे की तिने आत्महत्या केली. पण घरच्यांनी आरोप खूप वेगळे लावलेत मित्रांनो. चौकशीमध्ये काही गोष्टी सत्य निघाल्या. अजून चौकशी सुरू आहे, पण लवकरच आरोपी सापडल्यानंतर जी चौकशी न्यायालयात हजर करून न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे मित्रांनो. पोस्टमॉर्टम करताना तिच्या हातावर एक नोट दिसली. त्याच्यामध्ये स्पष्ट होतं की मला पोलीस अधिकारी PSI गोपाल भद्रे यांनी मला 4 दिवस अत्याचार केले. त्यानंतर प्रशांत बनकर यांनी मला मानसिक छळ व त्रास दिला, असेही भरपूर आरोप केले. पण हे स्पष्ट म्हटलेलं नाहीये की कोणत्या दिवशी अत्याचार करण्यात आले, असं नोट्स मध्ये कुठेही म्हटलेले नाही. कारण हातावरही नोट्स लिहिलेले होते मित्रांनो. त्यामुळे वरिष्ठांकडून दबाव असून स्वतःला संपवत आहे असा अंदाज तिच्या घरच्यांनी लावलाच होता. डॉक्टर मुंडे यांच्या हातावर काही नोट्स लिहिलेली दिसली. त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केला व त्रास देऊन मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरणाची दखल राजकीय नेत्यांनी, महिला आयोगाने सुद्धा घेतली आहे, नाही का. दोषींवर आम्ही कठोर कारवाई करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हटले. बघूया कोणते नेते काय म्हटले आहे मित्रांनो. पहिला आपण बघूया की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या काकांनी नेमकं काय म्हटले. डॉक्टर संपदा मुंडे यांचे काका काय म्हटले बघू. ती आम्हाला मधून असं सांगायचे की पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला त्रास झाला तर मी स्वतःला संपवेन असंही ती सांगायची. याबाबत तिने लेखी तक्रार सुद्धा दिली होती, पण त्यावर तिला उत्तर आलं नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या असं तिला सारखं सांगायचे. रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर वेगवेगळ्या स्तरांमधून दबाव यायचा. तिला हे सगळं सहन होत नव्हतं. त्यामुळे तिने जवळच्या लोकांनाही सांगितलं की मला त्रास झाला तर मी स्वतःला संपवेन आणि आम्हाला फार माहिती नाही. डॉक्टर संपदा मुंडे यांचे काका असं ते बोलले माध्यमांशी. यानंतर शंभूराज देसाई असे म्हणतात, आमच्या अधिकाऱ्यांकडून मला या घटनेची माहिती मिळाली असली तरी या मागचं अधिकृत कारण मला अद्याप समजलेलं नाही. पण मी SP-ना सांगितलं आहे की प्रत्यक्ष घटनास्थळी जा आणि माहिती घ्या. आम्ही सगळ्या प्रकरणात खोलवर जाऊ. कोणीही पोलीस अधिकारी, PSI वगैरे कोणीही असला तरी आम्ही सगळे पुरावे कलेक्ट करू आणि नातेवाईकांचा जर कोणावर संशय असेल तर त्यांची सुद्धा नावं घेऊ. अत्यंत खेदजनक प्रकार घडलेला आहे, पण आम्ही त्याच्या पूर्णपणे खोलात जाऊ. कोणी अधिकारी असला तरी कोणीही असला तरी आम्हाला कोणालाच सोडणार नाही
असं शंभूराज देसाई मंत्री यांनी असं स्टेटमेंट केलंय मित्रांनो. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई यांनी स्टेटमेंट केलं, मी स्वतः प्रकरणाची माहिती घेत आहे. पोलिसांनी 11 वाजता या प्रकरणात BNS सेक्शन 64(2) 108 या अंतर्गत बंधने आणि बनकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. हे दोघेही जण फरार झालेले असून त्यांच्या तपासासाठी 2 पथकं तयार केली आहेत, जी बीड आणि पुणे इथे रवाना झाली आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर यातल्या आणखी गोष्टी समोर येतील, असं रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी असं स्टेटमेंट केलं मित्रांनो. संपदा मुंडे डॉक्टर यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केली होती की मला त्रास दिला जातोय, असा लेखी अर्ज सुद्धा केला होता. पण वरिष्ठांनी का हा अर्ज गांभीर्याने घेतला नाही, हाही तपास चालू होणार आहे. आता आरोपी सापडवण्यासाठी भरपूर पोलीस पथक रवाना केली आहेत. माध्यमातून बातम्यानुसार पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात काही अडकल्या होत्या डॉक्टर संपदा मुंडे. एक वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांमध्ये वादही झाला होता. त्यानंतर मुंडे यांनी अंतर्गत चौकशी सुरू झाली. ही चौकशी सुरू असताना आपल्या वरिष्ठांकडे अन्याय होत असल्याची तक्रार केली होती. पण मुंडे यांनी पोलीस अधिकारी गोपाल बदने यांनी 4 वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकर यांनी त्रास दिल्याचा आरोप या नोट्समध्ये लिहिलेले आहे. पण वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा वरिष्ठ याच्यावर गांभीर्याने घेत नसतील तर लक्षात घेण्याची बाब आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी महिला अधिकारी पाठवण्यात आले आहे. कोणतेही पुरावे सुटता कामा नये याची पूर्णपणे काळजी घेत आहेत. त्यामुळे आरोपी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यानंतर न्यायालयाची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यानंतर कोर्ट किती दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देते याच्यावर त्यांचं सगळं चौकशी डिपेंड असेल. नक्कीच पुढे काय होतं, कोर्टाचे निर्णय काय लागतात त्याच्यावर आपण बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो. थँक्यू.